का करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारे बरण भुर भुवर विमल सुजोदायक फलुचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेस बिका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठला विठ्ठला कोणी एकी भुलले नारी कोणी एकी भुलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरे देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी मुक्त कैवल्ली तेजोमती भगवान श्री ज्ञानोबराय आदी करून सर्व संतांना नमन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आजच्या कीर्तन निरोपाडे जो निवडलेला अभंग आहे ज्ञानियांची राजे युग्यांची माऊली साधकांची मायबाप भक्तांची शिरोमणी इत्यादी विषयांना विकता असणारे ज्ञानेश्वर प्रिय जगुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सुंदर एक काल्याच्या प्रसंगासाठी निवडलेला अभंग आहे. या अभंगाद्वारे जगुरु तुकोबराय महाराज भुललेल्या गवळीची अवस्था प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार. महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अशा विविध गोष्टींनी संपन्न असणारी पवित्र पावनभूमी गणेशपूर नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा 2 दिवसाचा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये माझ्या वाट्याला आलेली या दिवसाची कीर्तनरूपी सेवा काल्याची कीर्तनरूपी सेवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या वतीने ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं एक आपल्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी विश्वनाथजी शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून मला दिलेलं निमंत्रण आहे आणि या निमंत्रणाच्या संबंधाने महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ज्यांची क्रांती निस्ती महाराष्ट्रात नाही 3 प्रांतामध्ये आहे आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र असे असणारे ज्यांचं नावच पंढरी आहे म्हणजे साक्षात पंढरीनाथ ज्यांच्या गळ्यात गातो ते या ठिकाणी पंढरी महाराज उपस्थित आहेत. जरा टाळी वाजव त्यांच्यासाठी. दुसरे आमचे जिवलग हरिभक्तीपरायण आपलं विदर्भाचं रत्न अतिशय सांप्रदायिक जीवन जगणारे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे कीर्तनामध्ये कसं गावं हे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर शिकायला मिळते मला हरिभक्तीपरायण या ठिकाणी आमचे जिवलग मित्र संस्थापक अध्यक्ष मनोहरजी महाराज कोठेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासाठी महाराज ज्यांच्यावरती नितांत प्रेम करतात ते पाहुणे रावळे सर्व या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. खरं तर हा कीर्तन महोत्सव सालाबाद प्रमाणे साहेब साजरं करतात. माझं त्यांचं बोलणं झालं महाराज कोणाला वाटत असेल की हे साहेब कीर्तन कशामुळं महोत्सव ठेवतात त्यांनी मला अतिशय समजावून सांगितलं की ज्या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि गजानन महाराज म्हणजे आपल्या विदर्भाची शान आणि बाण बरोबर आहे का. असं जगाच्या पाठीवर कुठेच संस्थान नाही जे असं संस्थान ते म्हणजे या ठिकाणी गजानन महाराजांचं संस्थान आणि त्यांचीच त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्ताने दरवर्षी या ठिकाणी साहेब साजरा करत असतात. मी साहेबांना विचारलं साहेब का सप्ताह तुम्ही साजरा करता कारण त्यांनी सांगितलं मला जे महाराजांनी प्रसाद रूपी एक आशीर्वाद दिला त्या प्रसादाचं कुठंतरी काहीतरी मला तर तेवढं त्यांच्या ठिकाणी महाराजांची सेवा करायला मिळणार नाही पण कुठंतरी मी त्याच्यातून उत्तीर्ण व्हावं म्हणून या कीर्तनाचं दरवर्षी आयोजन. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यांचं जीवनचरित्र आहे का लक्षपूर्वक आहे. भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज
घरात नाही धान, पोटात नाही आन, गावात नाही मान, पण चित्तात समाधान. संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, ते विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, वाशिम जिल्ह्याचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल विठ्ठल थोडंसं आवाज द्या, लक्षपूर्वक ऐका. खरं तर या कीर्तनासाठी तरुण बांधव सुद्धा गुरुजी उपस्थित आहेत. मला तरुणाचा स्वाभिमान आहे. लक्षपूर्वक ऐका, कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती महाराज चांगल्या प्रकारे कशात तरी गुंफलेली आहे. सांप्रदायिक जीवन जगणारी बरीच मंडळी असतात, पण त्यांना महाराज या धावपळीच्या काळामध्ये कुठंतरी बसता येत नाही. ज्या ठिकाणी कीर्तन असते, भजन असते, त्या ठिकाणी आपलं मन रमण्याचं काम ती मंडळी करत असतात. तरुण कोण आहे, एका वाक्यात सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तरुण आहे जवान, तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. ऐका परत. तरुण आहे जवान, तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान. गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा, अरे आपापल्या आईवडिलाच्या चरणी ठेवा तुम्ही माथा, मग होईल तुमच्या जीवनात पुण्याचा साठा. त्याला म्हणतात तरुण. आणखीन सांगू तुम्हाला, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. परत ऐका. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू होने के बाद लोगों के मन में जीवित रहना, ये तो किए हुए कर्मों की बात है. विठ्ठल विठ्ठल आणि आज आहे काला. काला मी आध्यात्मिक दृष्टिकोन सांगणार आहे, सामाजिक दृष्टिकोनात सांगणार आहे. गुरुजी संत प्रकरणाच्या दृष्टीने काला म्हणजे नेमकं काय याचं चिंतन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. मग अध्यात्माच्या दृष्टीने काला म्हणजे काय? जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला, नाद ब्रह्माचं मिलन म्हणजे काला, द्वैतापत्ती जाणं, अद्वैताच्या बोधावरती आरूढ होणं याचं नाव काला. अरे जीव दिशा संपून ईश दिशा प्राप्त होणं हे झालं काल्याचं आध्यात्मिक चिंतन. मग आता सामाजिक चिंतन काल्याचं काय आहे ऐका. जे दीन आहेत, दुबळे आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, शासनाच्या ज्यांना फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध होत नाहीत, अशांच्या मुखात अन्नाचा घास भरून तृप्तीचा ढेकर देण्याकरता निर्माण केलेला प्रकल्प म्हणजे काला. याच्या जाणीवा तुम्हा आम्हाला सर्वांना असल्या पाहिजे. सध्या महाराज अभंग, ओवी, श्लोक, गुरुजी या गोष्टीला सध्या समाज विसरत चाललेला आहे. बरोबर आहे का? मी काय म्हणतो, एकदा का धर्ममंडपामध्ये चांगला पुरुष आणि स्त्रिया ऐकणारा वर्ग तयार झाला की तुम्ही बाष्कळ चिंतन करण्याच्या चिंतनाला कधी बसणार नाहीत. बरोबर आहे का? अहो श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या चरित्रा पाठीमागं अलौकिक अर्थ संगती भरलेली आहे. हो, फक्त ऐकणाराचे कान नीट न राहिल्यामुळे कधी कधी संप्रदायावर वाईट वेळ चालले. विठ्ठल देवाचे चरित्र नावने सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. किती सुंदर प्रमाण आहे महाराज. याला म्हणतात समर्पक प्रमाण. बरोबर आहे का? देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज, विनोद नसावा का? विनोद 100% असावा. बरं का शेवाळे साहेब? काय विनोद 100% असावा, पण भाजीत मीठ किती पाहिजेत? बोला माता भगिनींनो, तुम्हाला आवाज येतो पाठीमागं? माय भाजीत मीठ किती पाहिजेत? किलो भर का? नाही. मग फक्त चव येण्याकरता भाजीत मीठ पाहिजे. टेलर तसाच कीर्तनात तेवढा विनोद पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अहो तुको नाही घेतले जैसे मोती, हे जसं गुरुजी ब्रीद वाक्य, तसं सोनं सोनं जरी असलं तरी त्याला तेजवाचा थेंब लावावा. मैलागिरी पर्वताचं चंदनाचं काष्ट त्याला स्नेहावरती घासावं, मग त्यातून सुगंध दरवळत असतो. म्हणून त्याने जाण गुरु भजिजे, त्याने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लवे संतोषते. आता विश्वात्मक देवे ही विश्व कल्याणाची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी पंढरीनाथ महाराज, माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी काय केलं महाराज? काय केलं ऐकायचं तुम्हाला? लक्षपूर्वक ऐका.
छप्पन भाषेचा केला से गौरव छप्पन भाषेचा केला से गौरव छप्पन्न भाषेचा केला से गौरव. माऊली महाविष्णू ज्ञानोबारांना 56 भाषा येत होत्या बरं का साहेब. किती? 56 भाषा. पण सर्वात आवडती भाषा गुरुजी कोणती असेल तर माझा मराठाची बोले कौतुके. बरोबर आहे का? पण आपल्याला महाराज एकच नाही तर 2 नाही तर जास्तीत जास्ती साहेब 3 भाषा येतात. किती? इंग्लिश, हिंदी आणि आपली बोली भाषा मराठी. आणि त्यात आपलं पोरग 3च महिने जर मुंबईला गेलं गुरुजी तो मुंबई आल्यानंतर ते घरात शायनिंग आणते. मथरीला इंग्लिशमध्ये बोलते नागेश महाराज. आजी कमान कमान. मथारी म्हणे मेल्या मुडद्या. अरे माझं कमट वाकलं कमाव कमावून मला म्हणतो कमाव कमाव. मग मी नाही कमाव तूच कमाव. म्हणजे कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे? न कळल्याचं प्रतीक आहे. बरोबर आहे का? भागाभागातली पद्धत वेगळी असते का नाही. आता गुरुजी सर्व आम्ही जर फिरतो महाराज नाशिक भागामध्ये तुम्ही जर कधी गेलात तिकडली सुद्धा पद्धत वेगळी आहे. असे कार्यक्रमाला गेलो थंडीचे दिवस थंडी लागू लागली गुरुजी. थंडी लागत असल्या कारणाने ज्या बंगल्यात माझा मुक्काम त्या आजीला आवाज द्यायला म्हणलं आजी खूप गार लागते आणखीन काहीतरी पांघराला द्या ना. म्हातारीने मला आतून आवाज द्यायला म्हणे महाराज तिथं बुरसून आहे बुरसून घ्या. तुम्ही ऐकलं का ताई? मी पण नव्हतं ऐकलं. मनातल्या मनात म्हणलं नावच एवढं घाण दिसते ते किती घाण असेल. म्हणलं आजी बुरसून नको. नाही महाराज बुरसून घ्या थंडी जाते. मनातल्या मनात मथारी म्हणलं थंडीनं मेलो तरी चालेल पण बुरसून घेणार नाही. पण कशाचं महाराज थंडी लागत होती. म्हणलं आजी आणा. म्हातारी घेऊन आली. आपल्या भागात त्याला वाकळ किंवा गोधडी म्हणतात तिकडं त्याला बुरसून म्हणतात. म्हणलं आजी कुठे बुरसून? हे गा म्हणे महाराज बुरसून. मग मी गुरुजी सहज म्हणलं तिला इंग्लिशमध्ये थँक्यू बरं का थँक्यू. आता म्हातारी कुठं कळलं थँक्यू. म्हातारी मलाच म्हणते महाराज आम्ही कसले थँक्यू तुम्हीच थँक्यू. आता घ्या. बरोबर आहे का? नाही कळल्यावर महाराज मग म्हातारी पुढे गेलती पंढरनाथ महाराज म्हणलं आजी उशाला आहे का काही उशाला. म्हातारी पुढं गेलती माझ्याकडं आली म्हणले महाराज. म्हणलं काय? बरं झालं तुम्ही विचारलं. म्हणलं काय? अहो बरं झालं तुम्ही विचारलं. म्हणलं सांगा ना. आमच्या उशाला 12 वर्ष झाले अजून काहीच नाही. कळलं त्याला धन्यवाद. नाही कळलं त्याला कृपया प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. विठाला विठाला. सध्या माझं फार परिस्थिती विचित्र झाली गुरुजी. सध्या करक उन्हाळा तपते का नाही. दिवसा तपते ऊन रात्री थंडगार वारा गुरुजी. बरोबर आहे का? ऐका ना. अहो दिवसा तपते ऊन रात्री थंडगार वारा. मोठमोठे बांधून बसले घरं 30-30 वर्ष झाले पोरं. ऐकताय तुम्ही? हां सांगा त्याच्या गळ्यात कवा पडतील हार तरी ते म्हणतात चालू हे बरं. पण सध्या दिसत नाही खरं. कारण का महाराज मी काय सांगतो तुम्हाला. अरे जोपर्यंत तुमच्या गोट्यात होती ना गाई ढोरं तोपर्यंत तुमचं होतं खरं. हा माणूस जगतो आशेवर जातो भाषेवर. काही लोक नेतं हाशावर आणि शेतकऱ्याला चढा लागतो हो फासावर. सांगा त्याचे लेकरं बाळ ठेवावे कोणाच्या भरोश्यावर. म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो. अरे ताव द्या तुम्ही मिशावर कारण पहिला हक्क आहे तुमचा या देशावर. कशावर आहे? 50 लाखाचा बंगला बांधतात दोघं नवरा बायको राहतात. किती? 50 लाखाचा बंगला बांधतात दोघं नवरा बायको राहतात. नवरा जर गावाला गेला तर बायको लागते हुरहुर कारण आईबापाला ठेवलं तुम्ही दूर. अरे आईबापाला सोडून राहू नका एकांत कारण तेच आहेत तुमचे खरे भगवंत. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे माये बापे आपी देवा चित्रे रूपे आपी देवा चित्रे रूपे आपी देवा चित्रे रूपे म्हणे माये बापे आपी देवा चित्रे रूपे आपी देवा चित्रे रूपे आपी देवा
देवाचीच रूपे. एक वाक्य सांगतो, पुढं मी सांगणारच आहे आपल्याला महाराज. आईचं नाव कीर्तनात का घ्यायचं, कारण मातृदेव भव आणि नंतर पितृदेव हो, यांचा एवढा अधिकार आई वडिलाचा. मी काही सांगू लागलो या ठिकाणी महाराज, मनाला कधी कधी प्रश्न पडतो की आमच्यासारख्या ज्या कीर्तनाने गावात बदल होत नसेल, तुमच्यासारख्या समाजा बसलेल्या लोकांमध्ये कोणाचं व्यसन सुटत नसेल. अहो समाज आपापल्या कामामध्ये बिजी आहे, त्या ठिकाणी अतिशय व्यस्त लोक समाज या ठिकाणी बसलेला असतो महाराज. अहो आम्ही सांगावं या कीर्तनात काही बदल नाही महाराज. कितीतरी संत महात्मे आता सांगून सांगून महाराज ते गेलेत, पण तरी सुद्धा लोकात बदल झाला नाही. जगगुरु तुकोबाराने कितीतरी प्रमाण दिले महाराज, किती सांगू तरी नायकती बटकीचे. आपल्याला बटकीचं म्हणावं बरोबर, तरी सुद्धा आपण ऐकलं नाही. अहो सर्व संतांना शांती ब्रह्म ज्यांना पदवी दिली गुरुजी, त्याही संतांना नाविलाजाने शब्दरूपी शास्त्राचा मारा करावा लागला. नाथ महाराज काय म्हटले माहिती आहे का, समाजाची दशा पाहिल्यानंतर, काय माय गेली होती हरी नाही मुखासी आले मोडा. ऐका गुरुजी, गुरुजी सांगतात संत वाङ्मय जरी असलं तर कीर्तन करायची दशा आणि दिशा परिपक्व झाल्या बगर त्याचा उच्चारायचा अधिकार आपल्याला नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग या भंगाद्वारे महाराज भुललेल्या गवळणीची अवस्था प्रतिपादन करता वाक्यातून चिंतनाला प्रारंभ होतो. लक्षपूर्वक ऐका. किती प्रकारच्या गवळणी आहेत गुरुजी? 3 प्रकारच्या गवळणी आहेत. किती प्रकारच्या आहेत? कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी सपवता, कोणी एकी सपवता, कोणी एकी सपवता. कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. मनोहर महाराजांनी खूप सुंदर प्रमाण दिलं बघा. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. माझा भगिनी लक्षपूर्वक ऐका. मी 3 प्रकारच्या आपल्याला गवळणी सांगणार. जी स्वतंत्र असते तिला काय म्हणतात? सासू. जी पारतंत्र्यामध्ये असते तिला काय म्हणतात? सून. आणि जी महाराज लग्नच होत नाही तिचं काय असते? स्वतंत्र असते. बरोबर आहे का? लक्षपूर्वक ऐका. मी अतिशय गोड चिंतन सांगण्याचे सर्वांना प्रयत्न करतो, फक्त सर्व अंगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला कीर्तन बराच वेळ करायचं नाही, कारण उन्हाचा पारा भरपूर आहे. लक्षपूर्वक ऐका. जी घरातली सासू असते ना माय, तिला काय म्हणतात? स्वतंत्र. बरोबर आहे का? पण 2 प्रकार सांगण्याचे प्रयत्न करतो गुरुजी. एक पहिल्या काळातली सासू आणि आत्ताच्या काळातली सासू. तुम्हाला पटेल. लक्षपूर्वक ऐका. जी सासू महाराज तुम्हाला स्वतंत्र दिसते ना, ती आता कधी कधी पारतंत्र्यामध्ये अटकल्यासारखी कुठं कुठं तुम्हाला दिसते. माझ्या मोबाईलमध्ये 4-5 व्हिडिओ आहेत गुरुजी. लक्षपूर्वक ऐका. जिनं अंगा खांद्यावर खेळवलं, जिनं लहानाचं मोठं केलं. लक्षपूर्वक ऐका. जर तिचं वय झालं ना महाराज, एखाद्या गोठ्यामध्ये जसं गाईला कोणतात त्या पद्धतीनं त्या आईला कोंडल्या जातं. एवढंच नाही हो, तिच्याकडं लक्ष सुद्धा कोणी देत नाही महाराज. घरातला नातू खेळत खेळत आला ना, तर ती माय म्हणते, बाळा मला माहीत रे तुझ्या बहिणीचं लग्न आहे, हां पण घसा कोरडा झाला बघ, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मी तुझ्या पाया पडते, मला उठतात नाही बाळा, फक्त 1 गिलास मला पाणी आणून देशील. ते पोट ते कार्ट त्या मायच्यावर चिडते. ते म्हणते, हे बघा आजी तुला तेवढंच काम आहे, माझ्या बहिणीची सोयरीक झालेली आहे, काल फरचीवर पाणी सांडलं, ज्यावेळेस माझ्या आईला वेळ मिळेल त्यावेळेस तुला भाजी आणि भाकरी देईल. मी एक वाक्य सांगतो तुम्हाला दादा, तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, पंढरपूरची आळंदीची वारी केली नाही तरी चालेल, पण घरातल्या आईवडिलाला देवापेक्षा जास्ती म्हणायला शिकलं ना तर परमार्थ तुमचा सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन आणि कथा हे परिवर्तनाचे साधन आहेत. कशाचे साधन आहेत? हे परिवर्तनाचे साधन आहेत. लक्षपूर्वक ऐका. जी सासू असते महाराज, ती काय असते? घरात स्वतंत्र असते. बरोबर आहे का? दिवसातनं, असं लोक म्हणतात ना, दिवसातनं डोळ्याला एकदा जरी आणते आसू, तिला काय म्हणायचं? बोला, मला ऐका येत नाही जरा, बोला काय म्हणतात? तिला काय म्हणायचं? सासू. बरोबर आहे का? आता लक्षपूर्वक ऐका. ज्या मुलीचं लग्न झालं नसते गुरुजी, ती स्वतंत्र असते. का स्वतंत्र असते? लक्षपूर्वक ऐका. ती सकाळी लवकर उठली काय? नाही उठली काय? तिने आंघोळ केली काय? नाही केली काय? कपाळाला काही लावलं काय? नाही लावलं काय? अरे डोक्यावरचा पदर ढळला काय? नाही ढळलं काय? तिला घरात कुणी बोलत नाही. मी एक विचार आला म्हणून आपल्यासमोर मांडतो. लक्षपूर्वक ऐका. दादा, डोक्याच्या पदराला किती महत्व याचं एका वाक्यात सांगतो. लक्षपूर्वक ऐका. काय आहे माहिती आहे का? महाराष्ट्राच्या भाग्यानं पहिल्यांदा महाराष्ट्राचं भाग्य
महाराष्ट्राच्या भाग्याने पहिल्यांदा महाराष्ट्राचं भाग्य दिल्लीच्या तख्तावरती बसलं. पण ऐका ना, अंगभर वस्त्र, हातभर चुडा, कपाळभर कुंकू, अरे डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही. ती महाराष्ट्राची शान प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या. लक्षात ठेवा, काय प्रतिभाताई पाटील झाला. म्हणून आपल्याकडं संस्कृती जपण्याची एक पद्धत आहे गुरुजी, बरोबर आहे का? तुमच्यावरती बरंच अवलंबून आहे. आपलं खेड्यापाड्यात बरं आहे महाराज, नाही तर शहरात गुरुजी इतका अवघड कार्यक्रम झाला. हे बाप कट आले. बाप कळतात तुम्हाला महाराज? अशी चालते की जसं काय घरात गुरुजी जेसीबी चालल्यासारखं चालते, बरोबर आहे का? पण खेड्यापाड्यात तसं जमत नाही. एखाद्या मुलीने प्रश्न विचारला, पंढरीनाथ महाराज, आई बाबा मी तुमच्या उदरातून जन्माला आली, बरोबर आहे. माझा भाऊ सुद्धा आला, हो बरोबर आहे. मग मी सुद्धा आली, तेही बरोबर आहे. मग मला प्रतिबंध का, बरोबर आहे का? त्यावेळेस आई वडील सांगतात, बाळा खरं सांगू तुला, अरे मुलगी हे काचाचं भांडं असते बाळा. कशाचं भांडं असते? काचाचं. हां, आणि काचाचं जर भांडं एकदा फुटलं ना राजा, तर परत ते चिटकत नाही. तसं मुलीचं जीवन असते बाळा. म्हणून तुला बाहेर फिरता येणार नाही. मी काय सांगत असतो दादा, हे लक्षपूर्वक आहे का? संस्कृती जपण्याचं आपलं माध्यम आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यावेळेस क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता लक्षपूर्वक आहे का? मी अतिशय सुंदर आपल्याला अभंगाकडे नेण्याचे प्रयत्न करतो. जी स्वतंत्र परतंत्र नावाची जी गवळण असते ना महाराज, लग्न आल्यानंतर ती काय होते महाराज? त्या ठिकाणी परतंत्रामध्ये अटकले जातं. ऐका ना, लग्न आल्यानंतर सुनेचं कौतुक होतं महाराज. पाहिजेत ती बंगला, पाहिजेत ती गाडी, बरोबर आहे का? आणि गावात सांगते माझ्यासारखी सून नाही, बरोबर आहे का? पण किती दिवस? जास्तीत जास्ती 1.25 महिना, बरोबर आहे का? 1.25 महिन्याला उठल्यानंतर महाराज तीच नाराज व्हायला लागते, बरोबर आहे का? काही दिवसानंतर ती माऊली गरोदर राहते गुरुजी. आणि गरोदर राहिल्यानंतर घरात चालता चालता महाराज कशाला तरी धक्का लागते, दूध सांडल्या जातं. त्यावेळेस सासू नको नको ती बोलते. काय बोलते? पांढऱ्या पाहिजेस का? अगं कळत नाही तुला, माझे लेकरं उन्हातानात काम करतात, पैसे कमवून आणतात, तर तू नासाडा करतेस. हे शब्द ऐकल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येते. सासूबाई जरा ऐकून तरी घ्या. काय? मी जाणून बुजून नाही हो दूध सांडलं. मग चालता चालता पोटात कळ आली बघा, पायाला कंप आला, दुधाला धक्का लागला, दूध सांडले गेलं हो. मला बरं करून डोळे बोलतेस, मला बोलतेस. रागावते महाराज. तिला वाईट वाटतं, आतल्या रूममध्ये जातं. ऐका, आणि तिला आपला बाप आठवतो. आणि बाप आठवल्यानंतर बापाने जो लग्नात खर्च केला ना, तो सुद्धा आठवतो. बाबा मदतऱ्या माणसाने फसवलं हो बाबा आपल्याला. रडते ती माय. काय फसवलं बाबा आपल्याला? मदतऱ्या माणसाने सांगितलं फार चांगले माणसं आहेत बाबा, पण या ठिकाणी मला समजून सुद्धा कोणी घेत नाही बाबा. मला मरणासक्त अवस्था झाली बाबा, मी जगत नाही बाबा, या आणि मला घेऊन जा. लक्षपूर्वक ऐका. कथा आणि कीर्तनही महाराज टाइमपास नाही दादा, ही परिवर्तनाचे साधन आहेत. ज्यावेळेस गर्भात बाळ असते ना, आपण जे बोलतो ना गुरुजी, त्याच्यावरती ते संस्कार पडत असतात. म्हणून घरात मुलीला जपणं, सून म्हणजे लेक, जर आपण असं जपलं तर महाराज ती प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. दादा मी काय सांगू लागलो, अशी जी स्वतंत्र परतंत्र नावाची जी गवळण आहे ती वृंदावनामध्ये आली. आणि आल्यानंतर महाराज सकाळ सकाळची वेळ आहे, दीपावलीचा सण आहे. सर्वांनी सडा संभ्रजन केले. आणि एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला भेटली आणि तिने सांगितलं, का ग तू कधी आली? ती म्हटली मी परवाला आली. अगं तू कधी आली? तिने सांगितलं, अगं मला 2 दिवस झाले या ठिकाणी येऊन. मग या ठिकाणी कोणकोणत्या गवळणी होता? एक गुजराती होती, एक कानडी होती, एक मुसलमानी होती. अशा सर्व प्रकारच्या गवळणी जमल्या आणि त्या गवळणीची चर्चा चालली. का ग बऱ्याच दिवस झाले आपल्याला भेटून? म्हणे बरोबर आहे, पण भगवंताची रासक्रीडा रचली नाही ग. माझी इच्छा आहे, काय आहे की आपण सर्व मिळून रासक्रीडा रचूया. मला स्वतंत्र परतंत्र नावाची जी गवळण होती तिने सांगितलं, हे बघ आता माझं लग्न झालं, आता माझ्या आईवडिलाची मला परमिशन घ्यावी लागेल, त्या ठिकाणी जावं लागेल. माझ्या आईवडिलांनी जर मला परमिशन दिली तर मी त्या ठिकाणी येऊ शकते. महाराज ती घरी आले आणि आपल्या आईला विचारते, आई हे बघ त्या ठिकाणी माझ्या सासरवाडी, मला सासऱ्यामध्ये मला सर्वांच्या जबाबदारी पार पडावं लागतात ग. सासऱ्याच्या आज्ञेमध्ये राहावं लागते, त्या ठिकाणी माझ्या सासूच्या आज्ञेमध्ये राहावं लागते. या ठिकाणी सर्व मैत्रिणी आम्ही एकत्र जमलो ग, आम्हाला रासक्रीडा रचायची बघ. तुझी जर परमिशन असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ का?
आता तिला आईची परमिशन मिळाली महाराज. आणि परमिशन मिळाल्यानंतर सर्व गवळी एकत्र जमल्या आणि जमल्यानंतर तांबूर आहे, सर्व त्या ठिकाणी वाद्य प्रकारची वाद्य आहेत. सर्व गवळी एकत्र जमल्यानंतर महाराज ती रास क्रीडा सुरू झाली आणि जगाचा मालक अचानक त्या रास क्रीडेमध्ये आला. लालबुंद ओठावरती सप्तसुरांचा साज चढवला. एकच फुंकर मारली पंढरीनाथ महाराज. एकच फुंकर त्या गवळणीच्या अंतःकरणात जाऊन भिडली आणि तीच गवळण भुलल्या गेली. तुझ्या अभंगाचा मुरलीचा ध्वनी कोणी तुझ्या मुरलीचा ध्वनी. कोणी एकी भुलली ना कोणी एकी भुलली कोणी एकी भुलली नारी. विकिता गोरत जामन हरी हरी देखिला डोळा पैसा मनी देखिला डोळा पैसा मनी विकता गोरस हरी हरी देखला वा वा. अभंगाच्या प्रथम चरात महाराज सांगतात कोणी एकी भुलले नारे. महाराज ती गवळण कशाला बोलली हो? त्या परमात्म्याच्या बासुरीला बोलली. लक्षपूर्वक ऐका. बोलण्याचे प्रकार आहेत गुरुजी. काय आहेत बोलण्याचे प्रकार? आपण देवाला भुललं पाहिजे पण आपण देवाला भुलल्या जात नाही. तुम्ही आम्ही पंढरपूरचं दर्शन घेतो बरोबर आहे का, पण जगाच्या मालकाला पाहतो पण आपलं मन तिचं स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं जर झालं तरच आपल्या दर्शनाचं पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ती गवळण भुलल्या गेली महाराज. कशाला? कोणी एकी भुलले नारे. मी काय सांगतो की माणसाने भुलावं महाराज पण आपलं भुलणं दुसरीकडंच. एकाने बंगला पाहिला आणि ते म्हणे वा वा काय बंगला आहे, म्हणलं तो त्याचा आहे. बरोबर आहे का? भुलण्याचे प्रकार आहेत महाराज. ती गवळण कशाला भुलली ऐका. कोणी एकी भुलले नारी. एक सुंदर गुरुजी तिने फुंकार मारली पंढरीनाथ महाराज. आणि फुंकार मारल्यानंतर महाराज तिची अवस्था काय काय झाली सांगू तुम्हाला. जी संसार करत होती ना गेली. ती संसार करत असताना दानादिन झाली एवढी ती गवळण भुलल्या गेली. हरे सावळिया जरा लक्षपूर्वक आहे का. त्या गवळणीचे सुंदर तुम्ही सर्वजण कीर्तन ऐकता. भगवंताविषयी त्या गवळणीची अवस्था झाली ती महाराज या ठिकाणी आपल्या गवळणीच्या माध्यमातून सांगतात. काय? तुझ्या मुरलीची ध्वनी हा अकल्पित पडेली काने. ऐका ना दादा एवढी सुंदर त्या भगवान परमात्म्याची बासुरी आहे. पुढं काय वर्णन ते ऐका. विव्हळ झाले मी करदंदा विसरले एक कन्हैया हे बासुरीवाला जय हो. हे कन्हैया रे बासुरी